हाय, हॅलो, नमस्कार. तर चला, आज आपण सोबत केक क्रम्बल कोट करू. तर वेलकम बॅक इन माय द बेकिंग सीरीज डे 6. तर आज आपण इथं मी तुम्हाला केक क्रम्बल कोट करायला शिकवणार आहे. जिथं मी व्हिपिंग क्रीम व्हिप करून घेतलेली आहे आणि आपला स्पॉन्ज मी जे लेयर्स करून दाखवले होते, तो स्पॉन्ज मी इथं वापरते. तर लेयरला पहिल्यांदा मी शुगर सिरपनं सोक करून घेतलं. त्याच्यानंतर आपल्या व्हिपिंग क्रीमची एक लेयर दिली आणि चॉकलेट सिरपची एक लेयर. हे सगळं मी व्यवस्थित मर्ज करून घेते एकत्र आणि त्याच्यानंतर मी याच्यावरती आपले जे चोको चिप्स आहेत ते टाकणार आहे. चॉकलेट केक असेल तर चोको चिप्स नक्की वापरत जा आणि टेस्ट त्याने इतकी एन्हान्स होते केकची, तुम्ही बघू शकता. आणि सेम स्टेप मी रिपीट करते. आणि तुम्हाला असा प्रश्न पडत असेल ना, की तुम्ही किती केक सोक करणार? तर तुम्ही अशी तुमची जर बोटं त्याच्यावरती लावली ना, तर ती पाणी तुमच्या बोटाला फील झालं पाहिजे इतकं. म्हणजे ते खूप जास्तही होत नाही आणि कमीही होत नाही. त्याच्यानंतर मी ही स्टेप डबल फॉलो करून घेतली. आता तुम्हाला मी सांगते क्रम कोटिंग काय असतं. तर जेव्हा आपण केक बनवतो ना, तेव्हा केकच्या लेयर्समधून क्रम्स निघतात आणि ते क्रम्स जर आपल्या क्रीममध्ये मिक्स झाले, तर आपला पूर्ण केक जो आहे ना, तो खराब होऊन जातो आणि त्याच्यामुळं आपल्या पूर्ण केकचं फिनिशिंग म्हणा किंवा जी पूर्ण आपण बनवलेली व्हिपिंग क्रीम असते ना, ती सगळी खराब होऊन जाते. त्याच्यामुळं आपण सगळे जे आहे ना, ते क्रम्बल कोटिंग करतो. आणि क्रम्बल कोटिंग करून ना, केक जर आपण 5-10 मिनिटं ॲटलिस्ट फ्रीजला सेट करून घेतला ना, तर आपला केक जो आहे ना, तो त्याचं जे फिनिशिंग आहे, ते अजून छान व्हायला मदत होते. आपल्याला त्याच्यानंतर फिनिशिंग जे करायचं असतं ना, त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे ना, हे असे सगळे क्रम्स वगैरे जे असतात ना, ते बसले जातात केकसोबत. त्यामुळं आपण करतो क्रम्बल कोटिंग. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. थँक श्री स्वामी समर्थ.